हे गायज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. सो आजच्या मिनी व्लॉगची सुरुवात झाली होती वांग्याचा भरीत बनवण्यापासून. तर आजच्या व्लॉगमध्ये काही खास तुम्हाला पाहायला भेटणार नाही आहे, कारण मी सकाळपासून काही व्लॉग चालू केला नव्हता. खूप बोर होत होतं, तर मग मी म्हटलं जाऊ द्या, डायरेक्ट रात्रीपासून स्वयंपाक करत होती, तर तेव्हापासूनच ब्लॉग स्टार्ट केला. तर कच्चा भरीत बनवायचं होता आज. मम्मी म्हणे कच्चाच भरीत बनव. तर बाई मग पहिले वांगं भाजून घेतलं आणि वांगं मम्मीनंच भाजून ठेवलं होतं. त्याचं फक्त मी भरीत बनवलं कच्चं. आणि मग मम्मीने व्यवस्थित वांगं भाजलं होतं. माझं मूड सगळं खराब झालं होतं. मी मम्मीला खूप जास्त बोलत होती. म्हटलं जाऊ द्या, असू द्या. मग कांदा टोमॅटो टाकलं, तिखट टाकलं, त्याच्यात मस्तपैकी मिरच्या टाकल्या, त्याच्यानंतर मस्तपैकी कोथिंबीर टाकली वरून. बस, मग जास्त काही टाकलं नाही. थोडंफार मीठ टाकलं चवीनुसार, ते तर टाकावंच लागते बाई, त्याच्याशिवाय आता काही टेस्ट येत नाही. आणि थोडं तेल टाकलं, बस त्यालाच मिक्स केलं. असंच मला खूप जास्त आवडते, सिंपलमध्ये. आणि हाताने जे आपण मिक्स करतो ना, ते तर बाई एक नंबर टेस्ट येते त्याची. सोबतच मला खिचडी पण बनवायची होती. मी तशी तर बनवली होती, म्हणजे तिखट भात बनवला होता. माझ्या फ्रेंड्स आल्या होत्या, त्यांच्यासाठी तर तो संपून गेला होता. मी थोडंसंच बनवला होता, जास्त बनवला नाही होता, म्हणजे लक्षात नव्हतं आलं. गाईमध्ये थोडासाच बनल्या गेला होता तो. मग आता खिचडी बनवली होती. खिचडी मोठी ढोमणभर बनवून गेली होती. हे तर कामं माझ्याकडून भरपूरच होते, असे फालतूचे आवेढवे कामं. ठीक आहे, असो. गॅसवर खिचडीचा कुकर लावला आणि जेवण करायला बसलो बाई. फायनली आम्ही जेवण वगैरे केलं. आणि मग माझं नाईटचं जे स्किन केअर असते ते तुमच्यासोबत शेअर करते मी. तर सर्वात पहिले मी करते फेस वॉश आणि मस्तपैकी क्लीन करून घेते चेहरा आणि जाते डायरेक्ट वरतं माझ्या बेडरूममध्ये. आणि बेडरूममध्ये गेल्यावर सर्वात पहिले हे माझं सिरम लावते मी, जे की मला खूप जास्त स्किनमध्ये असा डार्कनेस आहे, तर तो या सिरमनं चाललं जाते. म्हणजे माझे डार्क सर्कल जे आहे ते यानी साईड होते सगळ्यात जास्त, कारण मला डार्क सर्कलचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर मी हेअर सिरम तर तुम्हाला माहीतच असेल, मी हे शेअर केलं होतं इंस्टाग्रामवर. तर हे मी अजूनही यूज करते, कारण की याचा खूप छान रिझल्ट आहे, तर मला खूप जास्त आवडतं. वेणी बांधून घेतली होती मस्तपैकी. आणि आता काही कुत्रे येऊन भुंकन माझ्या कमेंट बॉक्समध्ये की बाई तू तर एवढी डोंबडी आहे, त्याच्यात हे स्किन केअर करते, एवढं स्किन केअर करून काय फायदा, जसा तसाच थोबडा आहे बाई. स्किन केअर काही गौरवासाठी करायला लागत, ते आपल्या चांगल्यासाठी, म्हणजे चांगली स्किन राहावी, हेल्दी स्किन राहावी, त्याच्यासाठी करत असते. सो छानपैकी माझं असं स्किन केअर वगैरे करून झालं होतं. डोळ्यात माझा खाजवते म्हणून मी ड्रॉप टाकत असते. सो आजचा व्लॉग इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय गाय. झोपून जा तुम्ही आता.